व्ह्यू बघायचा व्ह्यू. आमच्या मॅडम पण आम्हाला अशाच बोलायचं, चला तुम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन जाते आणि इथं मंदिरात घेऊन यायचे. ए बाबा चल चलते का नाम गड्डी. गाईज याच्यामध्ये साक्षीला ओळखा. हे मंदिर आहे ना कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा, खिद्रापूरचं शिव मंदिर, नाशिकचं त्र्यंबकेश्वर. हा बघा हा तो वाडा आहे त्यांचा, जिथे ही त्यांची सासूरवाडी आणि बोलतात की त्यांना कैद केलं होतं म्हणून. हे बघा 1689 आता 2025 चाललंय. न सांगता भाई काय काय करून ठेवले बघा. यावी थंडी बघायला लिटरली आहे बघा. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो मी तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये. भरपूर दिवसानंतर ब्लॉग शूट करतोय, बट मी रील्स काही ना काहीतरी अपलोड ठेवतच होतो आपल्या युट्यूब वरती, कारण की आपला चॅनल थंड नाही पडलं पाहिजे. तर मित्रांनो आज तर मी चाललेलो आहे रत्नागिरीला, भरपूर लांब चाललेलो आहे. अक्षरशः कोकणात जाण्याचा पहिला पाऊल असेल माझ्याकडून कारण की मी ह्याच्या आधी कधी गेलो ना. फक्त गेलेल्या आम्हाला आपण शिमग्याला गेलो होतो मित्रासोबत, त्याच मित्रासोबत आपण रिटर्न चाललो रत्नागिरीला आणि त्यांच्याच मित्रांसोबत आपण चाललोय तिकडे. देवांचे दर्शन वगैरे कसं काय तुम्हाला सगळं या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. भरपूर जास्त मजा करायला आम्ही सर्वजण. जर कोण नवीन आला असेल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला फटाफट जाऊन सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब करा, सपोर्ट कराल तर कसं तुमच्या भावना ब्लॉग बघायला अजून मजा येईल. तर काय विषय नाही भावना, तर चला फटाफट मी इकडनं निघतो आता. आणि मम्मी सुद्धा आताच उठली, तर मम्मी निघू का? हा झोपेत आहे मम्मी अजून पण. चला जातो, बाय बाय. लांब चाललोय, जाऊन येतो, निघतो आता फटाफट मी. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि भेटूयात आपण आता डायरेक्ट वे टू रत्नागिरी. चला लेट्स गो. यांचा बरं बघा, झोपाचा टेन्शन नाही, डायरेक्ट नॅचरल एसीची हवा. भावना जस्ट आताच उतरलोय दिवस स्टेशनला आणि आता चाललेलो आहे, कारण की आपली जी ट्रेन आहे ती 9-10 नंबरला लागलेली असते. तर आताच उतरलोय आणि चाललेलो आहे. तर कित्येक भावांचा मला असा प्रश्न असतो की भावा तू एवढ्या पब्लिक मध्ये कॅमेरा कसा उचलतोस, कसा बोलतोस. तर कसं आहे ना भावा, पहिली गोष्ट आहे ना, तू 4 लोकांना जर बघशील ना तर तू पुढे कधीच जाऊ शकत नाही. मेन गोष्ट तुम्हाला सांगतो, जर तुला पुढे जायचं असेल ना भावा, तुला ना कॅमेऱ्यातून 4 लोकांमध्ये बोलायला लागणार. तर तुला पुढे जायचंय तर तू 4 लोकांचा विचार करू नकोस. आता मी पण तर पब्लिक, मी कुठे विचार करते कोण बघते कोण नाही बघत. एनिवेज काय नाही, बिंदास उचल कॅमेरा आणि बाई बोलायला चालू आहे. तर मित्रांनो जस्ट ट्रेन निघायचा टाइम झालाय, 5:50 टोटली झालेले आहेत आणि आपल्या सोबतीला बघा एवढे सगळे भाऊ असणार आहेत आपले. आणि हा तर मेन आहे. चला निघत आपण आता, ट्रेन निघायचा टाइम झालेला आहे. सगळेजण आतमध्ये गेले. चला प्यायला मस्त की लिची जाय घेतली आणि खायला टाइमपास घेतले. भावांनो 2 समोसे घेतलेले आहेत, 20 रुपयाचे समोसे आहेत. आणि या बाई बघा किती विकते बघा, पेटीच्या पेटी अख्खी, नुसता काम 25. तर याच्यावरून एक बोलायचं होतं तुम्हाला की एक समजून चाला, 20 रुपयाचा एक समोसा आणि दिवसभरामध्ये असे आहेत ना जवळजवळ ते लोक 7 का 8 पेटी विकतात. तर विचार करा की या छोट्याशा बिझनेसमध्ये किती पैसा आहे. आणि आपण जॉब करतोय, जॉबमध्ये जेवढे तुम्ही महिन्याला कमवता ना तेवढे लोक आहेत ना 10 दिवसाला कमवतात. विचार करा, अजून पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणसाने नीट विचार केला ना तर छोटा बिझनेस सुद्धा आपण मोठा करू शकतो. नेहमी लक्षात असू द्या. चला 20 रुपये भावाने दिले, फुकटमध्ये खाऊन घेऊया आता काय. तरी जवळ भरपूर लांब आलोय आणि आता भुका लागल्यात सगळ्यांना. सो आता खाली झालेली जागा आणि आता आम्ही सगळेजण बसलो जेवायला. पद्धतशीर बघा असे बसलेले आहेत, हे बघा मस्त जेवण करायला बसले. आणि जेवायला पण आपल्याला बघू शकताय इथे भाकरी आणलेल्या आहेत, भाकरी कमी भाकऱ्या जास्त आणलेल्या आहे. आणि इथे चटणी घेतलेली आहे आणि खायला पोळ्या आहे आपल्याला, हे बघा पोळ्या आहे. आणि ते बाकी सगळेजण बसलेले म्हणजे भाकरी बघा ना कसली मोठी आहे, बघा हाताच्या बी आरपार जाते. चटणी. तर गाईज फायनली इतक्या वेटिंग नंतर आपण ज्या स्टेशनवरती पोहोचणार तिथे पोहोचलेलो आपण संगमेश्वरला. आता जस्ट पोहोचलो पण नाहीये, ट्रेन थांबायची वाट बघतोय आम्ही आता. तर जसं उतरल्यावर आम्हाला धावत जायचं, बसचे येतं ना, बसला तिकीटवर 10 सीटाच असतात म्हणून. आता आपल्याला एवढी काय आयडिया नाही, लोक बोलले मला म्हणून ना का तर बोल खाली उतरण्यापेक्षा इथेच सांगतो तुम्हाला. तर पटपट धावत जाणार आहे, कसे धावत चालले बघा भाई. चलो
चला भाई चला, फायनली आईने त्याला धावत बाबू बेकार. ही सिस्टम पहिल्यांदा बघते मी इथं आल्यावर. बेकार एवढ्या रात्री बस असतात भाई, पहिल्यांदा बघते काय मी तुम्हाला. चला फायनली बसले. असं वाटतं ती शाळेची ट्रिप चालली सकाळ 4 वाजता. खरंच बेकार. आता आपण कुठे झालंय? देवरुखला. ठीक आहे चला देवरुखला चाललो आपण आता, तिकडे गेल्यावर भेटूया. मित्रांनो जस्ट आता पोहोचलेल्या घरी, म्हणजे बस स्टँड वरून आता आलो आम्ही. भाई लिटरली एवढी थंडी वाजत होती ना, बेकार एकदम. पाय बी फार गारटलेत ना ते का. बघा इथे एक झोपलेलेत माणसं आपली सगळी. बघा यो भाई मेन डायरेक्ट वरती काम 25. इथे मध्ये एक रूम आहे, इथे मध्ये एक रूम आहे. तिकडे आपलं किचन आहे यो या साईडचा. बघा तिथे कोण जाणार नाही, पण इथं अर्धे झोपलेत आणि इथे अर्धे झोपलेत आपले. बघा चला आता आम्ही झोपतो आणि डायरेक्ट तुम्हाला आता सकाळी भेटतो आणि सकाळी आपण फिरूयात, ते सगळे एन्जॉय करूयात. सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात. मस्त सकाळ झालेली आता आणि उठलेलो आहे. जवळजवळ 8:30 वाजलेले आहेत. उठलो होतो कधीच मी, अर्धा तास झाला असेल आम्हाला उठून. अर्ध्यांच्या आंघोळी वगैरे पण झाल्या, पण हे लोक बोलत आहेत की यांची ते कुठेतरी धरण आहे, म्हणजे असा तिकडे जाणार आहेत आंघोळ करायला. तरी 10:30 पर्यंत जाऊ, कारण की एवढी थंडी वगैरे तर सकाळची त्या पाण्यामध्ये अख्ख्या गाठून जाऊ आम्ही. तर 2-3 जणांनी इथेच आंघोळ करून घेतले गरम पाण्यामध्ये, कारण की बोलतात की तेवढी कॅपॅसिटी नाही आमची म्हणून की तिथे धरणात जाऊन आंघोळ करायची. तर बरं करूयात आपण, तिकडे गेलो तर एन्जॉय करणार. इथे काय आपण आंघोळ तर करतोच गावा ठिकाणी कुठे गेल्या होती, सो जरा तिकडची मजा घेऊया. तर बाकीच्याने आंघोळ वगैरे नाही केलेली आहे. आणि तुम्हाला सकाळचा मॉर्निंग, सकाळची वाईब एकदम भाई कडक मध्ये एकदम बघा ना, एकदम शांत हवा वगैरे लागते अशी. इथून हवा येते, इथून हवा येते, भाई नुसतं तोंडाला मारते, अशी मारते तशी मारते, पण एकदम ना असं शांत आहे. आणि तिथं आईने थोडीशी शेकोटी पेटवली होती, हे बघा. रात्री आम्ही आलो तर ना अक्षरशः असं वाटतं ना कुठल्या कोपऱ्यात आणलं याने आम्हाला, पण आता ते एवढं भारी वाटतंय भाई. हे बघा ना एकदम कडक. आता थोड्या वेळातच आम्ही निघतो. दिवसभरामध्ये आपल्याला पूर्ण शूट करायचा ब्लॉग, कोकणातली वाईब घेऊयात आणि एन्जॉय सुद्धा तुम्ही करा. चला हे बघा या बाईने आंघोळ केली. चेस काय चेस, तुम्ही आंघोळ केली, आमच्या आंघोळची वाट बघायला लागतं अजून. मिल्क बघू. सकाळ सकाळ गेला का म्हणजे इथे काही दूध वगैरे विकत भेटत नाही. जे कोकण करणं सर्वांना तर माहितीच आहे, दूध वगैरे विकत भेटत नाही, तिथे म्हशीचं दूध काढायला लागतं स्वतःहून. ते बघा सकाळी आपल्या भावाने जाऊन इकडनं दूध काढून आणलंय. याने नाही काढलं, म्हणजे आपल्या दुसऱ्या भावाने काढलेलं आहे. तर आता दूध पीत बसलाय. मी पण जातो दूध वगैरे पितो आता. चला पटापट थोडंसं जरा वाईब घेतो. अरे हवा एक नंबर राखला, काय पण बोला भाई. कसा कोणत्या माणसाला समजेल की ते 12 वाजलेत का 1 वाजलाय. बॅक साईडला इथं, तिकडे फ्रंट साईडला काय झालं तर बॅक साईडला बघा काय काय झालंय. फुकणी फुकतंय हो. गरम पाणी, चुलीवरच्या पाण्याची मजा वेगळी असते भाई. घरामध्ये आपण हिटरचं पाणी वापरतो, पण इथे चुलीची मजा वेगळी असते. हो पण ती चूल पेटतच नाही. विचार फुकून फुकून फेफऱ्या बाहेर आली. हे बघा हा करता आंघोळ भाई. दोन्ही साईडला आंघोळ करणार वाटतं. कोणी कोण आंघोळ काय? 1-2 तू पण करते ना? तू नाही करते ना? म्हणजे 4 जण आंघोळ केली, या लेडीजने एक आंघोळ केली. मित्रांनो आता जस्ट आम्ही पोहोचलेलो आहे मारळला. मार्लेश्वर देवस्थानचा जो एंट्रन्स आहे बघा, बघू शकताय हा बघा. तर आता इथून आम्ही आता चाललेलो धबधब्यावरती ना, धबधब्यावरती चाललेलो आहे आम्ही. आंघोळ वगैरे करून नंतर दर्शन गेले जाणार आहेत. तर चला आपण जाऊया. सगळेजण आहेत आपले मित्रमंडळी. पायऱ्या सेमटीच आपल्या इक्युराई सारख्याच आहेत, काहीच फरक नाही. वरती चढतोय गाड्यावरती तर असं वाटतं का इक्युरीला चाललोय म्हणून. आणि पोरांच्या हालत झाल्या, हाऊ बाहेर आला सगळ्यांचा. बिचाराच्या आता सामान पण दिलंय, गाडी बी तोच चालवता. काय नाही बाई, तू दाखवायला आला आम्हाला, आता दाखव सगळं सामान बी तूच पकडायचा. हे बघा चालता नसते असते. मित्रांनो इथे सुद्धा तेच रूल आहेत जे आपले इक्युरायचे इथं होते. तर बरं पोरीने हाफ कपडे वगैरे काय नाही, पोरांना पण तेच आहेत. कारण आता माझी हाफ पॅन्ट आहे, तुम्हाला असं वाटत असेल. कारण आम्ही चालू धबधब्यावरती, मग तिकडनं चेंज वगैरे करून
नंतर आम्ही जाणार दर्शन घ्यायला. मंदिराच्या इथपर्यंत पोहोचलो. तर मंदिर एक्झॅक्टली बाजूला होता, बट तिकडनं खालच्या साईडला गेलं तर धबधब्याच्या इथे जायला रस्ता आहे. आता आम्ही चाललोय खाली आणि चप्पल वगैरे सुद्धा तिथे वरतीच काढायला लावले, कारण का शेवटी जो मंदिराचा आवारच पडतो, म्हणजे इथल्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे. तर चप्पल वगैरे काढून आम्ही तर चाललो बिन चप्पलानं चालत. हे बघा. तर चला आता खालच्या साईडला चाललो. इथे धबधबा आहे जवळ, रास मोठा धबधबा. वॉटरफॉल जायचं आहे थंडीमध्ये, कोणी पब्लिक नाही पाहिजे आणि एकटं एन्जॉय करायचं आहे. चला दाखवतो तुम्हाला. बघायचंय व्ह्यू, बघायचंय व्ह्यू. कडक काय बेकार काम भाई, खतरनाक. पाणी एवढं गार आहे ना. फायनली पोहोचलो. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी. फायनली पोहोचलो धबधब्याच्या जागी. आम्ही 2 हाफ पॅन्ट वाले बिचारे, आम्ही पोहण्यासाठीच खास आलोय. त्याला अजून पुढे जायचं आपल्याला. ते कुठल्या टोकाला गेले बघा, ते बघा तिकडे जायचं आपल्याला. तर मित्रांनो फायनली चला, जेवढा वेट करतो ना धबधबा लोक जाऊन बोलतात की लय थंड आहे म्हणून. चला जाऊन ट्राय करत आपण या. तर चला गाईज, मस्त आहे की आंघोळ वगैरे केली, फ्रेश वगैरे झालं एकदम मस्त. आणि आता पुन्हा चाललो मी आता दर्शन घेण्यासाठी. सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे टकाट एकदम. भाई पाणी अक्षरशः असं म्हणून मला वाटलं ना वरती फ्रीज बीज खोलल्या कोणीतरी. ए बाबा हाय. ही बाबा गँगच इथं बाई. चला गाईज जातो आता. आणि सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला सांगायचं तर आतमध्ये शूट करून देत नाही, सो मी दर्शन वगैरे आतमध्ये घेऊन येतो आणि तुझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो. इथपर्यंत आहे बघा महादेश्वर मंदिर, इथपर्यंत जाऊ शकतो आपण. त्याच्या आतमध्ये शूट करून देत नाही. सो चला मित्रांनो, आम्ही आतमध्ये जातो, दर्शन वगैरे घेतो आणि मग बाहेर येतो. या तुम्ही बी आंघोळ बिंगोळ केले, मस्त फ्रेश दिसतं एकदम. बघा अमूल बेबी ही कडक. चला तर मित्रांनो आता दर्शन घेऊन आलोय. तर महादेवांचं एक नाव घेऊयात. नमो पार्वती पते हर हर. चला जाऊयात आपण. मस्त दर्शन झालं एकदम छान पैकी. पुढच्या प्रवासाला निघूयात आपण आता. ते माकड आहे बिचारी, घे ना पूर्ण तरी का. ए बाबा चल, चलती का नाम गड्डी. ए सांडव नको भाई. पाणी बघ असं पितं बाई कडक. हे थंड बिंड आणू का. आता लस्सी पितो आम्ही. जेवायला लोक बोलतात की नंतर जेवूयात, कारण की मेन विषय काय झालाय की जीपे झालात, म्हणजे रेंजचा इश्यू भरपूर आहे. तर सगळ्यांचे असे वांदे झाले, तर विचार केला का बरं लस्सी पियाने जाऊयात. आता आम्ही एवढे सगळेजण आहे. तिकडची वेगळी माणसं, त्यांचा आमच्याशी काही संबंध नाही. त्यांचा आमचा काही संबंध नाही. ते त्यांच्या बघून घेते. हापत द्या बिचारे, आमचे मित्र जरा गरीब आहेत, समजून घ्या. जरा पोटाला आराम भेटेल थंडगार म्हणून. मित्रांनो एवढे कष्ट करून चढलेत पोरं आमचे, तुम्हाला काय माहिती. ते बाई एक नंबर आहे लस्सी, काय पण बोला, जबरदस्त आहे. थंडगार वाटतंय, जरा पोटाला आराम. एवढा पोवलो बिलो थंड वाटला तरी पण गरम व्हायला लागला. काय झालं लोक आहे खरंच रे. असं वाटतं पाणी सोबत घेऊन यायला पाहिजे होता. मस्त वाटतंय पण थंड, एकदम चिल्ड वाटतंय. जरा लस्सी पिऊन 500 चांगले. हा एक नंबर आहे. 20 रुपये वसूल झाले, काय पण बोला. तर मंडळी आपण मगाशी गेलो तिकडे, तिथून दर्शन वगैरे घेऊन आता आपण आले खालच्या वाडीमध्ये, म्हणजे इथे अंगवली अशी. तर तिथे श्री मार्लेश्वर देवालय अंगवली असं म्हणजे या मंदिराचं नाव आहे. तर आता आतमध्ये बघूयात. मला पण एक्झॅक्टली माहिती नाही की कुठल्या देवाचं मंदिर आहे, कारण की बहुतेक तरी बघत आलो की महादेवांचं मंदिर आहे. आता बघूयात तिकडे गेल्यावरती पण समजेल आपल्याला कुठलं मंदिर आहे ते. चला तुम्हाला तिकडे गेल्यावरती दर्शन घेऊन देतो. आणि आपली पोरं बघा बिचारी कशी प्रसाद बिसाद हातात घेऊन चाललेले आहेत. दमलेत बिचारे पण चाललेत, काय करणार. 2 दिवसामध्ये आम्हाला भरपूर काही कव्हर करायचं आहे. दर्शन वगैरे पण घ्यायचं आणि फिरायचं सुद्धा. चालता फिरता पण होते गाडीवरती वगैरे. बरं झालं ते गाडी आणली आहे, नाही तर सगळ्यांची हालत खराब झाली असती. खूपच बेकार हालत खराब झाली असते. चला इथे भाजी साईडला बघा मस्त एक भारी वाटते. इथे दिवे वगैरे लावतात.
आणि हा इथे मंदिर आहे आणि इथे हातपाय धुवायची सोय. चला हातपाय धुवून घेतो. मित्रांनो इथे शाळेची सहल पण आलेली आहे. हे बघा भाई जबरदस्त रे. आमचे मॅडम पण आम्हाला अशाच बोलायचं, चला तुम्हाला कुठेतरी फिरायला घेऊन जाते आणि इथे मंदिरात घेऊन यायचे. काय झाली माणसं आहेत खरंच रे. काय ते दिवस होता आमचा. हे बघा हाय करा सगळ्यांनी, हाय करा, हाय हाय. जबरदस्त. हे बघा आईला बापरे थांब खाली पडशील. कडक कडक. चला चाललो आम्ही आता. बाय बाय. चला. तर मित्रांनो आपण जवळजवळ आता तिकडनं दुसऱ्या साईडनं आपण दर्शन वगैरे घेतलं. तर जवळजवळ किती किलोमीटर आलो आपण आता. 15 किलोमीटर प्रवास करून आम्ही आता आलो ज्या लोकेशनवरती आम्ही पहिले वस्ती गेली होती ना तिकडे. तर तिथे आलो आता कारण की सामान वगैरे आमचं जो होता ना हातामध्ये यांच्या चड्ड्या बिड्ड्या सगळ्या होत्या त्या घेतलेल्या आहेत ते इथे द्यायला आलेलं आहे. तर तो सामान ठेवून आपण रिटर्न आता चाललेलो आहे कुठे. कर्णेश्वर मंदिर. आता इथून किती किलोमीटर तरी 15 किलोमीटर असेल जवळजवळ. म्हणजे प्रवास आणि दर्शन असंच आहे. तर आमचा पूर्ण दिवस प्रवासातच निघून जाणार आहे. पण काय विषय नाही, भावाने साम्राज्य लय मोठा उभं केलेलं आहे. जबरदस्त. वा हे बघ कडक. हे तर मेन आहे भाई. हे बघा भाई हाय बोला, हाय बोला, हाय इकडे पण आहे सगळीकडे बघा गाय म्हशी वगैरे सगळ्या. हे बघा इथं डेंजर आहे, कारभार डेंजर आहे. हे बघा वासरू हात लावू शकतो ना. खतरनाक भाई. असं काय असेल तर बाईक काय आहे. हे बघा हाय भावा कसा आहे गाई ज्याच्यामध्ये साक्षीला ओळखा. चला एक नंबर आहे भावांना. असं काय सर्व आहे इथे. खायला वगैरे टाकतोय बघा इथे त्यांचं खाणं वगैरे इथे. चला जाऊयात आपण आता आपल्या रस्त्याला. फायनली पोचलेलो आहे. बाबा लय बेकार कसरत केली सगळ्यांनी मिळून, एकदम बेकार. हालत बघा काय तोंडा बिंड्याची साप का तरी वाटतंय. चला आलो आणि ते मंदिराचं काम देखील चालू आहे. हे बघ इथे. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात पटापट कारण की भुका लागलेल्या पोरांना. सकाळपासून उपास आहेत. कांदे पोहेवरती राहिलेत सगळेजण आणि दुधावरती फक्त बस. चला जाऊया आतमध्ये पटापट. आणि आपण आलेलो श्री कर्णेश्वर देवस्थान रत्नागिरी. चला महादेवांचं मंदिर. वापरलेलं नाही. पहिली स्त्री देव नंतर दर्शन घ्या. स्त्रीपासून कोणती कर्णाचा कर्णेश्वर. पांडवांचा मोठा भाऊ कर्ण. 5 पांडवांचे 5 ठिकाणी 5 ताटात बघा. ते 1 हे 2 3 4 देवाच्या खाली एक आहे. अच्छा हे का म्हणजे खालचं ना. बोल. आता इथून 20 किलोमीटर शृंगारपूर गाव आहे. ती छत्रपती समाजचे सासरवाडी येसुयांचं माहेर. छत्रपती समाज शिवाजी आले ते खाली संगमेश्वर मंदिर आहे. तिथे 3 संगम आहे. रघुनाथा ओरडाणी शास्त्री आणि 3 संगमावरचं संगमेश्वर. रेल्वे स्टेशनला स्टँडला तालुक्याला नाव दिलंय खरं संगमेश्वरी आहे. आणि छत्रपती समाज शिवाजी आले तिथे संगमेश्वर मंदिरची ह्या कर्णेश्वर मंदिरची पूजापाठ करायची. आणि पुतळा आहे ना तिथे समाजींना पकडलं अटक केली कैद केली. आणि इथून तुळापूरला नेलं तिथे हत्या झाली. तिथे समाज इथे फक्त पकडलं अटक केली कैद केली पुतळ्याजवळ. इथून 40 किलोमीटर मार्लेश्वर आहे. 5 किलोमीटर सप्तेश्वर आहे. 3 किलोमीटर गरम पाण्याची कुंड आहे बघा. धामणी राजवाडी. ओम नमस्कार होती हर महादेव. जसं मंडळी तुम्हाला आपल्या बाबांनी आपल्याला सांगितलं म्हणजे मंदिराचे वैशिष्ट्य इथले काय माहिती आहे ते आपल्याला सांगितले. तर खूप छान वाटलं. धन्यवाद बाबा. मित्रांनो आपण आता अशा ठिकाणी आलोय जसं आपल्या बाबांनी सांगितलं होतं ना संभाजी महाराजांची सासरवाडी. पण तिथे बोलता कैद केलं होतं देसाईंचा वाडा. अच्छा हा बघा हा तो वाडा आहे त्यांचा जिथे ही त्यांची सासरवाडी. आणि बोलतात की त्यांना कैद केलं होतं म्हणून. हे बघा जसे आपले जे बाबा बोलले होते ना की इकडनं 5 मिनिटावरतीच आहे तो हाच वाडा आहे तो. हा बघा. चला पाठच्या साईडला सुद्धा बघून येत आपण काय विषय तो. गाडी वगैरे पार्क केल्याने भरपूर माणसं वगैरे सुद्धा येतात बघायला. चला जाऊयात आपण आतल्या साईडला काय आहे काय नाही. बापरे. ही बघा ही बॅक साईड आहे
बापरे, काय आहे का नाही पण आतमध्ये बघण्यासारखं नो डोनेट बघण्यासारखं काय नाही वाटत ना. हे म्हणजे असं वाटतं ते नाही का, ते एकविराला जाताना नाही का तो एक बंगला आहे बघा तिथे, रोल्स रॉयसचा तो विषय, तसं काहीतरी वाटतंय. जरा हॉन्टेडच वाटतंय, कारण की कसं जरा झाडं झुडपं वगैरे पण आहेत ना त्याच्यामुळे. हे बघा काय पुराणा काळातला एकदम काय ते आहे काय पण वस्तू पाणी बिणी आता बांधलेलं आहे सगळं. एक प्राचीन कालीन वस्तू काय ह्याच्यात. अच्छा, इथे पाणी पाजायचे काय. 1689 हे बघा 1689 भाई. आता 2025 चाललाय, 1689 कुठं राहिला मित्रांनो. बघा असा होता तो वाडा. चला बघितला आपण वाडा मध्ये जेवताना. चला आता भेटूयात आपण आता जेवायला भाई. जेवढं काय मला कव्हर करता आलं अख्ख्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कव्हर करून दाखवलं मी. सो फायनली आम्ही आता चाललो सर्वजण जेवायला. सकाळपासून बाहेर आहे आम्ही, प्रत्येक मंदिरात गेलो, प्रत्येक जागोजागी जाऊन तुम्हाला सगळी मी तिकडची माहिती देखील दिली. चला आपण आता करून गेला जेव्हा घरी फायदा एक जण गेला पाहायला पण जेवायला. चला, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. मगाशी आम्ही घरी आलो, म्हणजे तिकडनं पूर्ण एन्जॉय वगैरे केला आणि तिकडनं सगळे देवांचे दर्शन वगैरे घेऊन आम्ही इथे आलो होतो, म्हणजे आमच्या राहत्या घरी. सो मित्रांनो, मी हा जो ब्लॉग आहे ना हा थोडासाच कंटिन्यू करतो, कारण विषय असं झालेला आहे ना, भरपूर मोठा ब्लॉग होईल. पण बोरांचा असा प्लॅन झालेला आहे का सगळे बोलतात का मस्त पोपटी करूयात म्हणून, कारण की थंडी बघायला लिटरली आहे बघा, दुपारी कसला दूर निघतं बघा तोंडातून. तर मी झोपलो होतो, कारण की माझं डोकं असं धरला होता ना, कारण की ते पाणी लिटरली भरपूर थंड होतं, त्याच्यामध्ये येताना ती सगळी थंडी वगैरे, तर माझं डोकं असं जाम झालं होता. तर बाम वगैरे लावून आंघोळ वगैरे करून मी झोपून गेलो होतो. तो आता उठलोय बस. तर चला तुम्हाला मी पोरांची जरा तयारी दाखवतो, कशी कशी तयारी झाली ती पोपटी करायची. भाई न सांगता भाई काय काय करून ठेवले बघा यावी. आता आपला तर शनिवार आहे, 12 वाजेशिवाय खाऊ नाही शकत. पोपटी पण आपण 12च्या नंतरच लावणार आहोत. चला बघूया.